राणी हे सगळं काय आहे ग? जज साहेब, आरोपी विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभे राहील. फोटो का ठेवला इथे? ते जज साहेब आहेत. शाहरुख जज आहे. ऑर्डर ऑर्डर. तुम्ही कोर्टात उभे आहात आणि विटनेस बॉक्स मध्ये उभे असलेल्या आरोपीने असं कोर्टात हसायचं नसतं. सॉरी पण हे कोर्ट आहे. सिरियसली? हो, तुम्ही प्रेमाच्या कोर्टात उभे. विटनेस बॉक्स मध्ये उभं असलेल्या आरोपीने सगळं खरं बोलायचं असतं. त्यामुळे वर हात ठेवून शपथ घ्या की तुम्ही आता जे काही बोलणार आहात ते सगळं खरं बोलणार आहात. मनातलं मनापासून बोलणार आहात. मनातलं? हो, मनातलं. मी आज जे काही सांगेन ते खरं खरं सांगेन. मनातलं मनापासून. मग करूयात का सुरू? यस प्लीज. तर जज साहेब, ही केस एका फसवल्या गेलेल्या मुलीची. तिलाचाच न्याय मिळवून द्यायचा. ही मुलगी एक साधी सरळ मुलगी होती. तिच्या मनात वेगळं असं काहीच नव्हतं. मग हळूहळू तिच्या मनात कोणीतरी घर केलं. तुला आवडेल माझ्याशी मैत्री करायला? कसं, कधी, कशामुळे झालं हे तिचं तिला सुद्धा कळलं नाही. ही आजची केस तेच सांगणार. पुढे तुम्हाला केस उलगडत जाईल. पण त्याआधी मला इंद्रजित महाडिक उर्फ इंद्रजित सर यांना काही प्रश्न विचारायचे. आणि कमोन हे सगळं काय चाललंय? राणी नाही, मी वकील राणी. तर आता कोर्टाला तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा. माय लॉर्ड, मायसेल्फ इंद्रजित जयसिंगराव महाडिक. हे नाव नीट लक्षात ठेवा जज साहेब. तर आता तुम्हाला इथे का उभं केलंय? तुमच्यावर काय आरोप आहेत हे माहिती आहे का तुम्हाला? नाही, सरप्राइजिंगली आय हॅव नो क्लू की मी इथे का उभा आहे. यात असण्यासारखं काय आहे? सॉरी 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 जज जज साहेब, ह्यांच्यावरती काय आरोप आहेत हे मी कोर्टाला सांगते.
इंद्रजित महाडिक, तुमच्यावरती हा आरोप आहे की तुम्ही एका मुलीला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपताय. तुमच्यावर हा आरोप आहे की तुम्ही तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. तुमच्यावरती हा आरोप आहे की तुम्ही एवढं शिक्षण घेऊन सुद्धा तिच्यासाठी घरातली छोट्यातली छोटी कामं करायला तयार होता. तुमच्यावरती हा आरोप आहे की तुम्ही सतत तिची बाजू घेता, की तिच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभी राहता. तुमच्यावरती हा आरोप आहे की तुमच्या मनात तिच्याबद्दल काहीतरी आहे, पण ते तुम्ही तिच्यापासून लपवून ठेवताय. कोण करतं कोणासाठी एवढं? एवढं एखाद्याला कोण जीव लावतं? तुम्ही का करताय हे सगळं? लॉर्ड, ती मुलगी कोण आहे मला कळू शकेल का? ते तुम्हाला चांगलंच माहिती. माय लॉर्ड, हे असे आरोपी आहेत की ज्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण कधीच जाणवू दिलं नाही की त्यांनी केवढी मोठी गोष्ट केली. एक मुलगी जे शोधत असते तिला, म्हणजे तिच्या जोडीदाराच्या स्वभावामध्ये जे काय हवं असतं ते सगळं यांनी केलं. हे माझ्याशी एवढं चांगलं वागत गेले की मी हरवत गेले त्या सगळ्यात. मी यांच्या प्रेमळ स्वभावात अडकत गेले. त्यांचा लळा लागला मला. त्यांच्याशिवाय करमायचं बंद झालं. यांनी मला माझ्याच नकळत फसवलंय. यांनी मला माझ्यापासूनच चोरून नेलंय. हा खूप मोठा गुन्हा केला यांनी. माय लॉर्ड, या सगळ्यात माझी खरंच काही चूक नाहीये हो. चूक कशी नाहीये? चूक आहे माय लॉर्ड. आणि तुम्हाला जर माझं खरं वाटत नसेल तर तुम्ही यांना विचारा. यांनी सगळं डोळ्यांनी पाहिलंय. आणि माय लॉर्ड, तुम्ही तर प्रेमाचे बादशाह आहात. तुमचेच सिनेमे बघून आम्ही शिकलो की प्रेम कसं करायचं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. विटनेस बॉक्स मध्ये उभे असलेल्या आरोपींनी असं कोर्टात हसायचं नसतं हे याआधी सुद्धा सांगितलंय त्यांनी. कळायला पाहिजे ना. सॉरी. जज साहेब, आता तुम्हीच सांगा मी काय करू. मला जिथे तिथे फक्त हेच दिसतंय. सारखा यांचाच भास होतोय. डोक्यात फक्त यांचेच विचार येतात. मला दुसरं काहीच सुचत नाहीये. दुसरीकडे कुठेच बघू वाटत नाही. मला ना वेड लावलाय यांनी. माझं मन थारावर नाहीये. मी एकटीच वेड्यासारखी हसत असते. मी माझी उरले नाहीये. आणि याला कारणीभूत हेच आहे जज साहेब. यांनी असा गुन्हा केलाय की माझा जीव यांच्यावर जडलाय की काय असं वाटायला लागलंय. जे मला वाटतंय तेच यांना वाटतंय का? यांच्या मनात नक्की काय आहे? यांना हे सगळे आरोप मान्य आहेत का? हे सगळं यांनी आत्ताच कोर्टाला सांगून टाकावं एकदाच. आणि हे सगळं काय चाललंय? अभ्यास सोडून तुला या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा आहे. अगं, तू लॉयर व्हावंस म्हणून आपण एवढे एफर्ट्स घेतोय, मेहनत करतोय, प्रयत्न करतोय. तू नाही, मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं तुझ्याकडून हे सगळं. सर, अभ्यास बाजूला टाकून हे सगळं करावं असा विचार नव्हता केला. मनात एवढ्या सगळ्या गोष्टींचा गोंधळ चालू होता. तो कमी केल्याशिवाय अभ्यासात मन कसं लागणार आहे? मनात एवढे सगळे प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय परीक्षेतले प्रश्न कसे सोडवणार आहे मी? सर, मी हे सगळं खूप हिमतीने केले. तुम्ही मला खरं सांगा,
माझ्या मनात तुमच्याबद्दल ज्या भावना आहेत त्या तुमच्या मनात नाही आहेत का माझ्याबद्दल? नाही. आता रडायला का झालं उपमाच्या राणीला? तू माझ्यावर एलिगेशन्स लावलेस ना, अँड आय थिंक यू डन विथ युअर क्लोजिंग स्टेटमेंट. नाउ इट्स माय टर्न. माय लॉर्ड, राणीने सगळ्यांना सांगितलं की आजपर्यंत मी तिच्यासाठी काय काय केलंय. सो आता मला सुद्धा कोर्ट पुढे राणीने माझ्यासाठी काय काय केलं हे सगळं सांगायचं. राणीचं माझ्यावर एलिगेशन आहे की तिचा माझ्यावर जीव जडलाय. बट द रियालिटी इज कितीतरी वेळा माझा जीव राणीनेच वाचवला. आज माझ्या सौभाग्यासाठी तुला जागा व्हावंच लागल. मी नाही तिच्याशी बिहेव केला व्यवस्थित, तिला नाही ट्रीट केलं सुरुवातीला नीट. त्यानंतर आय डोंट थिंक मी तिचं प्रेम डिझर्व करतो. म्हणजे मी तिला इतका त्रास दिलेला असताना तिने माझ्यावर प्रेम करावं? नाही. हे बघा, मी जसं तिला ट्रीट केलंय ना, त्यानंतर तिने माझ्यासाठी जे जे काही केलंय ते मी डिझर्वच नाही करत, युअर ऑनर. म्हणजे मलाच प्रश्न पडलाय आता की मी तिला इतका त्रास दिलेला असताना, तिला इतकं ह्युमिलेट केलेलं असताना, तिला माझी बायको मानणार नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं असताना तिने माझ्यासाठी एवढं सगळं का केलं? कशासाठी? कारण माझं मन गुंतलंय तुमच्यात. या उपमाच्या राणीला तुमच्यासारखा हक्काचा माणूस पाहिजे. मी हरवून गेले सर तुमच्या. मी आता तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आय लव यू. I love you too. I love you too. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे राणी. आय जस्ट वॉन्टेड टू नो की तुझ्या मनात काही जुने रुसवे फुगवे नाही आहेत. तू खरंच मला मनापासून माफ केलंयस ना राणी. आजपासून तू फक्त हुकुमाची राणी नाहीयेस, तू या इंद्राची हुकुमाची राणी आहेस. इथून पुढे आयुष्यभर तुला जो हुकूम गाजवायचा असेल ना, तू माझ्यावर गाजव. तुझी स्वप्न आजपासून माझी स्वप्न असणार. तू निवडलेल्या प्रत्येक रस्त्यावर मी तुझ्या सोबत चालणार आहे राणी.
मला माझे हुकमाची राणी शेवटपर्यंत माझ्या हातात हात घेऊन माझ्या सोबत हवी. करशील ना माझी सोबत? आबा काय होतंय आबा? आबा आबा सावध हो. काय होतंय आबा? काय होतंय आबा? चक्कर आली का तुम्हाला? आबा सनी ह्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे आपल्याला. होय. घडला कधी हे समजना काही ये कसा ओंजळी चांद मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जुळला नवा. जडला जीव तुझ्या या जीवावरती झालंय परत दंग चुकला ठोका कसा काळजाचा ग धडधड वाढे संग. हे सपान है पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला. हे मोगऱ्याची दरवाळ श्वासात घुटमाळ तुझ्या पायी झालो मी खुळा. घडला कधी हे समजना काही ये कसा ओंजळी चांद मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जुळला नवा. काय होतंय आबासाहेब? दिलेल्या गोळ्या घेतल्या ना तुम्ही व्यवस्थित वेळेवर? हो तरी सुद्धा डोकं दुखतंय का तुमचं? हो मी औषधं संपली म्हणून औषध आणायला चाललो होतो. अचानक डोक्यात कळ गेली आणि चक्कर आली. बा तुम्ही काही स्ट्रेस वगैरे घेताय का? म्हणजे असं टेन्शन वगैरे काय आहे का? त्याचं काही नाही विशेष. ठीक आहे, आपण काही टेस्ट करूया.
आणि टेस्टचे रिपोर्ट्स आल्यानंतर नक्की काय ट्रीटमेंट द्यायची हे आपल्याला समजेल. सिस्टर MRIची तयारी करा. डॉक्टर आबा नाही म्हणू नका, ह्या टेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही आता चेंज करून घ्या. बर राणी, माझ्याकडे तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज? चल. ते बघ. सर फोन वाजतोय, मी आलेच. राणी, अजिबात रिसिव्ह करू नकोस. राणी, हा क्षण फक्त आपल्या दोघांचा आहे आणि मला आता आपल्या दोघांमध्ये कोणाचाही डिस्टर्बन्स नको आहे. पण सर, मला असं का वाटतंय की माझ्या या सगळ्या आयडियाबद्दल तुम्हाला आधीच माहिती होतं? हो, माहित होतं. कसं काय? आता तुला काय वाटलं, गोट्या काय तुझ्या एकटीचाच फ्रेंड आहे काय? म्हणजे त्या गोट्याने सांगितलंय तुम्हाला? हो. आता बघा, मी ना त्या गोट्याला अजिबात सोडणार नाही. असं कसं सांगू अगं शकतो? पण तू तू चिडतेस का? तुला जे करायचं होतं ते तू केलंस ना, मिळालं ना तुला हवं ते. सोड ना. शेवटी ह्या कडू कारल्यातला गोडवा मला कळालाच. ओ हा, येस. राणी, चल कुठे? चल ना, सांगतो मी. चल. बाय द वे, अजून एक गोष्ट आहे. काय? वेट. राणी, हे काय सर? राणी, ही फक्त मान आहे. ही आपल्या नवीन नात्याची सुरुवात आहे. आपल्या लग्नात आपण दोघांनी एकमेकांना मनापासून ऍक्सेप्ट केलं नव्हतं. दॅट मॅरेज वॉज जस्ट अ फॉर्मॅलिटी. त्या दिवशी मी तुझ्या गळ्यात मनापासून मंगळसूत्र नव्हतं घातलं. पण आज एक नवरा आपल्या बायकोच्या गळ्यात ज्या पवित्र भावनेने मंगळसूत्र घालतो ना, त्याच पवित्र भावनेने मी ही माळ तुझ्या गळ्यात घालतो. राणी, आज या मोमेंट पासून मी तुला माझी बायको म्हणून ऍक्सेप्ट करतोय. त्या दिवशी आपलं लग्न देवाब्राह्मणांच्या साक्षीने झालं. आज आपण आपल्या नवीन नात्याची सुरुवात आपल्या प्रेमाच्या साक्षीने करूया. सर, हो, खूप वेळ झालं, फोन वाजतोय. मी घेऊ का पटकन? ओके. हॅलो, हा माधव काका. काय? मी लगेच आले. मी आले. आणि काय झालं, तू घाबरलीस का? आबा, आबा काय? आबांना चक्कर आली आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. काय? हो,